तर विद्यार्थी मित्रांनो, आपण किंगडम मोनेरा जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा आणि देअर आर हंड्रेड्स ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन आवर हँडफुल ऑफ सॉइल. त्यांची डायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग आपण त्यांचं हॅबिटॅट जे आहे ते पाहिलं होतं एव्हरीवेअर, म्हणजे त्या ठिकाणी एअर असल, वॉटर असल, सॉइल असल, त्याचबरोबर काय असल, गार्बेज असल, माउंटेन्स असल, हेलीज असल, म्हणजे त्या ठिकाणी काय असेल, व्हॅलीज असतील किंवा त्या ठिकाणी माउंटेन्स असतील, डीप ओशियन्स असल. तर या सर्वत्र ठिकाणी त्या ठिकाणी काय आहेत, बॅक्टेरिया सापडत असतात आणि म्हणून त्या कशा आहेत, लार्ज इन नंबर आहेत. दीज आर द मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सर्वात जास्त असणारे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. त्या एक्टोपॅरासाइट आहेत किंवा एंडोपॅरासाइट आहेत. म्हणजे अल्टिमेटली आपण सांगू शकतो दीज बॅक्टेरिया आर पॅरासाइट्स. नंतर आपण त्यांचे काही टाइप्स पाहिले होते. 4 महत्त्वाचे टाइप्स आहेत: स्पेरिकल कोकस, नंतर रॉड शेप्ड बॅसिलस, कॉमा शेप्ड विब्रियम आणि स्पायरलम. दीज आर द मेन 4 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड किंवा बॅक्टेरिया आर ग्रुप्ड इनटू 4 कॅटेगरीज ऑन द बेसिस ऑफ देअर शेप ऑर साइज. नंतर आपण त्या ठिकाणी आज पाहणार आहोत, त्याच्यामधलाच घटक आहे. मग आता किंगडम मोनेरामध्येच बॅक्टेरिया तर काय, ह्या सोल मेंबर्स आहेत. मग आता बॅक्टेरिया ज्या आहेत ह्या सिंपल असतात. बघा, बॅक्टेरिया आर सिंपल इन दिअर स्ट्रक्चर. त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांचं जी रचना आहे त्यांच्यामध्ये कशा आहेत, त्या सिंपल आहेत. परंतु त्यांचं जे बिहेवियर आहे ते कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये सांगू शकतो बॅक्टेरिया आर सिंपल इन देअर स्ट्रक्चर बट दे आर कॉम्प्लेक्स इन देअर बिहेवियर. आणि त्यांचं बिहेवियर जे आहे, वर्तणूक जे आहे, त्यांचं बिहेवियर कसं आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. कारण त्या शो करत असतात काय, द मोस्ट कॉम्प्लेक्स किंवा त्या ठिकाणी द मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. म्हणजे त्यांचं जे काही मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. द सम टोटल ऑफ ऑल द केमिकल रिएक्शन्स ऑकरिंग इनसाइड द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सायमल्टेनियसली. मग त्यांची मेटाबॉलिक डायव्हर्सिटी सुद्धा काय आहे, एक्सटेन्सिव्ह आहे, विस्तीर्ण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे सांगितलंय दे आर सिंपल इन देअर स्ट्रक्चर बट कॉम्प्लेक्स इन देअर बिहेवियर अँड दे शो द मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी त्या शो करत असतात. मग आता या ज्या बॅक्टेरिया आहेत, सम ऑफ द बॅक्टेरिया आर ॲटोट्रॉफिक. म्हणजे ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत काही कशा आहेत, ॲटोट्रॉफिक आहेत. म्हणजे सम ऑफ द बॅक्टेरिया, सम ऑफ द बॅक्टेरिया, सम ऑफ द बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया कशा आहेत तर सांगा, ॲटोट्रॉफिक आहेत. ॲटोट्रॉफिक, काही बॅक्टेरिया कशा आहेत, ॲटोट्रॉफिक आहेत. इट मीन्स दॅट दे सिंथेसाइज देअर ओन फूड फ्रॉम इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट. म्हणजे जे इनऑर्गॅनिक, बघा, जे इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट्स जे आहेत, इनऑर्गॅनिक सबस्ट्रेट्स म्हणजे जे इनऑर्गॅनिक समजा मटेरियल आहे, त्या इनऑर्गॅनिक मॅटर पासून किंवा मटेरियल पासून किंवा कंपाऊंड पासून त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. इट मीन्स दॅट these bacteria prepare their own food from inorganic substrates. बर, आता they may be photosynthetic. बघा, photosynthetic, photosynthetic, ॲटोट्रॉफिक आणि त्याला म्हणतो आपण किमोसिंथेटिक किंवा त्या किमोसिंथेटिक ॲटोट्रॉफिक सुद्धा आहे. किमोसिंथेटिक ॲटोट्रॉफिक. These bacteria may be photosynthetic म्हणजे they prepare their own food with the help of sunlight in the presence of sunlight. सूर्यप्रकाशामध्ये त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. त्यामुळं त्यांना म्हणलेलं आहे फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉफिक किंवा किमोसिंथेटिक ॲटोट्रॉफिक. किमो म्हणजे त्या ठिकाणी समजा केमिकल्स. फ्रॉम द केमिकल्स दे प्रिपेअर देअर ओन फूड and therefore they may be photosynthetic ॲटोट्रॉफिक or chemosynthetic ॲटोट्रॉफिक. यस, आलं लक्षात? पुढे चला बघा. Some of the bacteria are autotrophic. It means that they prepare their own food from inorganic substrates. They may be photosynthetic autotrophic or chemosynthetic autotrophic. बर, आता मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया, सर्वात जास्त ज्या बॅक्टेरिया आहेत, द वॉस्ट मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया म्हणजेच काय आहे, द लार्जेस्ट नंबर ऑफ बॅक्टेरिया, द मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया
मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया बघा, द मोस्ट ऑफ बॅक्टेरिया, द मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया आर कशा आहे सांगा, हेटेरोट्रॉफिक. बघा हेटेरोट्रॉफिक, त्या कशा आहेत, हेटेरोट्रॉफिक आहे. दे कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड, दे आर डिपेंडिंग किंवा दे आर डिपेंडंट ऑन अदर ऑर्गॅनिझम्स फॉर देअर फूड. त्यांचं फूड मिळवण्यासाठी त्यांना इतर ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांच्यावर डिपेंड राहावं लागत असतं आणि म्हणून त्यांना म्हणलेलं आहे मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया आर हेटेरोट्रॉफिक. दे गेट देअर फूड किंवा दे गॉट देअर फूड, त्यांना त्यांचं अन्न मिळत असतं किंवा त्या मिळवत असतात. दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. बघा डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. बघा दे ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुजलेलं जे डेड झालेलं आहे, मृत म्हणजे प्राणी वनस्पती जे काही त्यांचा अवशेष आहे, मृत प्राणी वनस्पती किंवा इतर ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांचं जे अवशेष आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी त्या वाढणाऱ्या किंवा त्याच्यावर त्या जगणाऱ्या बॅक्टेरिया असतात आणि म्हणून त्यांना म्हणलेलं आहे हेटेरोट्रॉफिक. मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया, जास्तीत जास्त. काही बॅक्टेरिया कशा आहेत, ॲटोट्रॉफिक आहे. आलं लक्षात, त्याच्यामध्ये फोटो सिंथेटिक ॲटोट्रॉफिक आणि किमोसिंथेटिक ॲटोट्रॉफिक. ओके, चला थांबूया आपण इथंच. राहिलेला कार्यक्रम पुढच्या पिरियडमध्ये बघूया. धन्यवाद.